ठाण्यात आव्हाडांच्या कारवर स्वराज्याच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंविरोधात केलेल्या वक्तव्याचा हिंसक पडसाद, हल्ल्यानंतरही जितेंद्र आव्हाडांचा आक्रमक पवित्रा काय? ठाण्यात आव्हाडांच्या घराबाहेर राडा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाड समर्थकांची मागणी, गाडीवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का, महिला वोट बँकेवर शिवसेनेचा डोळा. सुजय विखे पाटील विधानसभेच्या रिंगणात, संगमनेरमधून उमेदवारी मिळाल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हावरच विधानसभा लढणार, मशाल चिन्ह महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचवा, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना. अख्खा महाराष्ट्र फडणवीसांच्या मागे, घरात बसणाऱ्यांनी मैदानाची भाषा करू नये, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. पूजा खेडकरला पटियाला हाऊस कोर्टाचा दणका, पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेंचा पॅरिसमध्ये डंका, ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक, भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 पदकांची कमाई. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वायनाड दौऱ्यावर, चोरला माला भूस्खलन ठिकाणाची दोघांनी केली पाहणी. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी, दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण. श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालयाचा झटका, हिंदू पक्षाच्या दाव्याला उच्च न्यायालयाची मान्यता. महाविकास आघाडीची 7 ऑगस्टला महत्वाची बैठक, मवियाच्या बैठकीत जागा वाटपासह जाहीरनाम्यावर होणार चर्चा, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती. अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अनोखं आंदोलन, अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला केल्यानंतर अनोखं आंदोलन. लातूरमध्ये जरांगेंच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी, लक्ष्य 288, विधानसभा फिक्स मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख, फिक्स मुख्यमंत्र्यांच्या बॅनरमुळे आता चर्चांना उधाण. अमरावतीत काँग्रेस आक्रमक, भाजप आणि अनुराग ठाकूर विरोधात काँग्रेसची निदर्शने, काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. कल्याणच्या उंबरली गावात जमिनीच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध, शेतकरी आणि बिल्डरच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद, न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं निदर्शनं, सरकारविरोधात घोषणाबाजी करत अंगणवाडी सेविकांनी वेधले लक्ष. नाशिकच्या येवल्यात हिंदू समाज आक्रमक, उरण येथील संघटनेविरोधात हिंदू समाज आक्रमक, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. बीडमधील धानोरा रोड दुरुस्तीसाठी उपोषण स्थगित, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं उपोषण स्थगित. जळगाव जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने साथीच्या रोगांमध्ये वाढ, आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कामशेत आणि लोणावळ्यात एकूण 18 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, कारवाईत पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या. टॉप 25 नंतर आता पाहणार आहोत महत्व. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.